नमस्कार, मी आहे संगीताच किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत। तर आज आपण बनवणार आहे मोड आलेल्या हुलग्याची उसळ। त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चला तर वळूया आता रेसिपीकडे। तर सर्वात आधी इथे मी मोड आलेले हुलगे घेतलेले आहेत। साधारण 300 ग्रॅम हुलगे आहेत। ते हुलगे स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि कुकरमध्ये 2 शिट्ट्या घेऊन हुलगे शिजवून घेतलेले आहेत। मसाल्यामध्ये घेतलं आहे शेंगदाणे, खोबरे आणि लसूण। आता हे सर्व मसाले आपण भाजून घेऊया। मसाले भाजण्यासाठी गॅसवर कढई ठेवून घेतली आहे। त्यामध्ये घालूया खोबरे। खोबरे भाजण्यासाठी त्यामध्ये 1 चम्मच तेल घालूया। खोबरे भाजताना गॅसच्या मंद आचेवरती खोबरे भाजायचे आहे आणि एकदम लालसर होईपर्यंत खोबरे भाजायचे आहे। खोबरे छान लालसर भाजलेले आहे। आता खोबरे काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये शेंगदाणेही भाजून घेऊया। शेंगदाणे भाजल्यानंतर त्याच कढईत आपण लसूणही घालून घेऊया। लसूणही 1 मिनिट भाजायचा आहे। आता शेंगदाणे आणि लसूण छान भाजलेला आहे, तो एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि हा सर्व मसाला 5 मिनिट थंड होण्यासाठी ठेवून देऊ। आता उसळ बनवण्यासाठी त्याच कढईमध्ये 3 चमचे तेल घालूया। तेल थोडंसं गरम होऊन देऊ। त्यानंतर घालूया अर्धा चम्मच हळद, 2 चम्मच घरगुती मसाला, 1 चम्मच कांदा लसूण मसाला, कढीपत्ता। हा सर्व मसाला व्यवस्थित तेलामध्ये परतून घेऊया। मसाला परतून झाल्यावर त्यामध्ये घालूया उकडून घेतलेले हुलगे आणि चवीनुसार मीठ घालूया। आता कालवणाला उकळी येऊन देऊ। 1 उकळी आल्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे, खोबरे आणि लसूणचं वाटण घालूया। सर्व उसळ मिक्स करून 10 ते 15 मिनिटं छान दणदणीत उकळी काढून घेऊया। 15 मिनिट छान उकळी काढून घेतलेली आहे। त्यानंतर घालूया कोथिंबीर। तुम्हाला माझी ही हुलग्याच्या उसळची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। तुम्हाला वाटीमध्ये ही उसळ काढून दाखवते।